तर सध्या आपण कोकण कड्यावर आहे. तर माझ्या मागे एकदम जबरदस्त व्ह्यू आपण बघू शकतो. सकाळचे 8 वाजलेले, प्री मान्सूनचे क्लाउड. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकदा तरी हरिश्चंद्रगडला भेट दिलीच पाहिजे आणि खास करून कोकण कड्यावर नक्कीच. सह्याद्रीत एक अशी जागा आहे जिथे ढग तुमच्या पायाखाली वाहताना दिसतात, जिथे प्रत्येक दगड हजारो वर्षांचा इतिहास सांगतो, जिथे सूर्यास्त पाहताना वेळ थांबल्यासारखा वाटतो आणि जिथे पोहोचल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते. हा आहे महाराष्ट्राचा अभिमान, सह्याद्रीचा राजा, हरिश्चंद्रगड. मी आहे महेश कोते आणि तुम्ही पाहता ट्रॅव्हलर महेश. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर, थरारक आणि ऐतिहासिक ट्रेक अनुभवायला. आजचा आपला प्रवास आहे हा हरिश्चंद्रगड. इतिहास, निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा अप्रतिम संगम असलेला हा हरिश्चंद्रगड प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्ट मध्ये असतो म्हणजे असतोच. आणि खास गोष्ट म्हणजे आज आपण जाणार आहोत पाचनी या मार्गावरून. पाचनी या गावातून जाणारा मार्ग हरिश्चंद्रगडाचा सर्वात सोपा आणि सिनिक रूट मानला जातो. त्यामुळे बिगिनर्स आणि फॅमिली यांच्यासाठी हा रूट परफेक्ट आहे. आम्ही ही भटकंती उन्हाळ्यात करणार आहोत, कारण असं की सध्या मान्सून पूर्वला गडावर आणि विशेष करून कोकण कड्यावर सकाळी धुक्याची चादर बघायला मिळते. चला तर आपल्याला कसा अनुभव येतो ते आपण बघूया. अकोल्याच्या राजूरच्या दिशेने जाणारा हा रस्ता आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या एका प्राचीन रहस्याकडे घेऊन जात होता. शेकडो वर्षांचा इतिहास, भव्य कोकण कडा आणि अनेक आख्यायिकांनी वेढलेला हरिश्चंद्रगड आपली वाट पाहत होता. प्रत्येक वळणाला गड जवळ येतोय आणि उत्सुकता वाढत चालली होती. सध्या आपण खडकी या गावात आहे. इथून पाचने जवळपास 14 ते 15 किलोमीटर अंतर आहे. त्याच्या पहिले आम्ही कोरा चहा घेत आहे, थोडीशी एनर्जी तरी. आता आपण हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी म्हणजे पाचनी या गावात आहे. आपण इथं गाडी पार्क केली. ही ग्रामपंचायत मार्फत पार्किंग आहे, म्हणजे आपल्याला पे करायची काही गरज नाही. आपला ट्रेक आपण सुरू करत आहे. सध्या इथं विकास कामे चालू आहे. आपण इकडे साईडनं जाऊ. पाचनई या गावातून हरिश्चंद्रगडावर जाणारी ही वाट आज सर्वात सोपी वाट मानली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात चढाई करताना घाम आणि दम यांचा सामना करावा लागत होता. मात्र प्रत्येक वळणावर दिसणारे सह्याद्रीचे दृश्य हा सारा थकवा विसरायला लावत होते. हा प्रवास आठवड्याच्या दिवशी सुरू असल्यामुळे वाटेवर विकेंडच्या तुलनेत गर्दी खूपच कमी दिसत होती. त्यामुळे परिसरातील शांतता ही अधिक जाणवत होती. मात्र हरिश्चंद्रगडावरील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेल्या कोकण कड्यावर नेहमीच पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यामुळे गडाच्या माथ्यावर, विशेषतः कोकण कड्याजवळ चांगलीच गर्दी असण्याची दाट शक्यता होती. त्यानंतर पुढे आपल्याला लोखंडी शिडीचा टप्पा लागला होता. आज ही शिडी चढाई सोपी करते, पण पूर्वी हा भाग किती कठीण असावा याची कल्पना सहज करता येते. आपण शिडी पार केल्यानंतर वाट काही काळ सपाट होते आणि पुढील प्रवास हा अधिक सुखकर वाटू लागतो. स्टेअरकेस क्रॉस केल्यानंतर आपल्याला एकदम सरळ रूट मिळतो, जो आपण आता सरळ बघितला. ते उन्हाळा असल्यामुळं संध्याकाळ झाली तरी खूप घाम आलाय, गार वारं सुटलंय चांगलं. तिथून सरळ जायचं. त्यानंतर आपल्याला नदीचं पात्रात, पण सध्या ती नदी कोरडी आहे. ही ट्रेकर्सची सर्वांची विश्रांतीची जागा असते. त्याच्यानंतर आपण इकडं कालाटगड हा किल्ला बघू शकतो. हा समोर दिसतोय तो. खाली मंगळगंगेचं पात्र जे सध्या वाळलेलं आहे. पुढे लागणारा कातळाचा टप्पा हा विश्रांतीसाठी अतिशय योग्य वाटत होता. समोर पसरलेल्या डोंगर रांगा
शांत वातावरण आणि गार वारा यामुळे काही क्षण थांबून त्या निसर्गाचा अनुभव घ्यावासा वाटत होता. इथनं सरळ चालत आल्यावर आपण मंगळगंगा नदीच्या पात्रापाशी येऊन थांबतो. इथून पूर्ण नदी वाहत असते. कातळाचा हा टप्पा पार केल्यानंतर वाट हळूहळू एका महत्त्वाच्या ठिकाणाकडे घेऊन जात होती. हेच ते ठिकाण जिथे पावसाळ्यात निसर्गाचे रौद्र आणि सुंदर रूप पाहायला मिळते. याच परिसरातून वाहणारी मंगळगंगा नदी हरिश्चंद्रगडाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे चित्र पूर्णपणे वेगळे वाटत होते. नदीपात्र जवळपास कोरडं दिसत होतं आणि पावसाळ्यातील प्रचंड जलप्रवाहाची कल्पना करणेही कठीण वाटत होते. नदीचा पूल पार केल्यानंतर ही वाट आता घनदाट जंगलाकडे जात होती. सुरुवातीला वाट साधी वाटत असली तरी हळूहळू चढ वाढू लागत होता आणि दिवसभराच्या ट्रेकमुळे थकवा आणखी जाणू लागत होता. या जंगलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे ऐकू येणारे विविध पक्ष्यांचे आवाज. शहरातील गोंगाटापासून दूर सह्याद्रीच्या भागात निसर्गाचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवत होते. झाडांच्या सावलीतून आणि मातीच्या पायवाटेने पुढे जात असताना हा प्रवास अधिकच रंजक वाटत होता. काही वेळाने हा चढाईचा टप्पा संपला आणि अखेर हरिश्चंद्रगडाचा माथा गाठला. सध्या आता अंधार पडायला आलाय. आपण या मागच्या वाटेने आलं तर पाचनाईची वाट आहे. म्हणजे मागच्या बाजूला दिसते ती खिरेश्वराची वाट आहे. इथे येऊन दोन्ही वाटा मिळतात आणि आपण पुढे गेलो तर हरिश्चंद्रेश्वर मंदिर वगैरे आणि केदारेश्वर किंवा आपल्याला मिळतं. त्यानंतर इथं तारामती शिखर दिसतंय आणि याच्या मागच आपण कोकण कड्यावर जाऊ शकतो. कोकण कड्याजवळ पोहोचल्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी योग्य जागा निवडली आणि एका सुरक्षित अंतरावर एक योग्य सपाट जागा निवडण्यात आली आणि त्या ठिकाणी तंबू उभारण्यास सुरुवात झाली होती. रात्रीचे 8:30 वाजले. सध्या आम्ही कोकण काढायचं एकदम जवळ आलोय. रात्रीचं जेवण चालू आहे. आता इथं आमचा टेंट लावलाय आम्ही. जास्त दिसत नाही काही. तर बघूया सकाळी कसं वातावरण असतं. आमचं चटणी आणलेली आहे मी. पहाट होताच दिवसाची सुरुवात एका गरमागरम कोऱ्या चहाने झाली. डोंगर माथ्यावरच्या थंड वातावरणात घेतलेला तो साधा चहा देखील वेगळाच आनंद देत होता. हरिश्चंद्रगडावरील रात्र अविस्मरणीय होती. मात्र तंबूमध्ये म्हणावी तशी झोप काही लागली नाही. डोंगरावरील थंड वातावरण, सतत वाहणारा वारा आणि पहाटेच्या प्रतीक्षेमुळे रात्र कधी सरली हेच समजले नाही. तंबूच्या बाहेर पडताच समोरचे दृश्य अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे होते. सभोवताली पसरलेले धुके, थंडगार वारा आणि जागे होणारा सह्याद्रीचा निसर्ग यामुळे वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवत होती. कोकण कड्याच्या दिशेने पाहिले असता अनेक ट्रेकर्स आधीच तेथे जमा झालेले होते. प्रत्येक जण एका क्षणाची वाट पाहत होता, सह्याद्रीच्या कुशीतून उगवणाऱ्या त्या सूर्याची. सूर्योदयाचा आनंद घेतल्यानंतर तंबू गुंडाळून आणि सामानाची बांधाबाद करून आता पुढचा प्रवास सुरू होता. आमचे पुढचे पाऊल होते सह्याद्रीतील सर्वात प्रसिद्ध दृश्यांपैकी एक अनुभवणे. तो म्हणजे कोकण कड्यावरून दिसणारी धुक्याची चादर. सकाळच्या थंड वातावरणात आणि ढगांच्या हालचालीसोबत निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहण्यासाठी आम्ही कोकण कड्याजवळ पोहोचलो. त्या ठिकाणी धुक्याची एक विशाल चादर कोकण कड्यावर पसरली होती. समोर हजारो फुटांची दरी होती, पण त्या क्षणी ती पूर्णपणे धुक्यामागे लपली होती. गोप्रो हातात घेऊन मी त्या शुभ्र धुक्यातून चालत होतो. प्रत्येक पावलासोबत असं वाटत होतं जणू ढगामधूनच प्रवास सुरू आहे. हरिश्चंद्रगड अनेकदा पाहिला होता, पण कोकण कड्याचं हे रूप मात्र कायम स्मरणात राहणारं होतं. कोकण कड्यावर काही वेळ घालवल्यानंतरही त्या ठिकाणाहून पाय निघत नव्हते. घरून निघताना एक गोष्ट ठरवली होती, यावेळी जास्त फोटो आणि व्हिडिओ काढायचे नाही, निसर्गाचा अनुभव जास्त घ्यायचा. मात्र प्रत्यक्ष कोकण कड्यावरील वातावरण पाहिल्यानंतर तो निर्णय खूप वेळ टिकू शकला नाही.
आत्ता आपण पोहोचलोय हरिश्चंद्रगडावरील सर्वात थरारक आणि प्रसिद्ध ठिकाणी, तो म्हणजे कोकणकडा. हा विशाल कडा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे आणि इथून संपूर्ण कोकण प्रदेशात अप्रतिम असं दृश्य आपल्याला दिसतं. समोर पसरलेले अथांग दरे दिसते, तसे दूरवर दिसणारे डोंगर आणि ढगांनी भरलेले आकाश. हे दृश्य पाहिल्यावर आपल्याला काही शब्द सुचत नाही, असं सुंदर वातावरण आहे. कोकणकडा हा फक्त एक व्ह्यू पॉईंट नाही, तर तो सह्याद्रीचा रौद्र सौंदर्याचा जिवंत अनुभव आहे. इथं उभं राहिल्यावर माणूस काही क्षणासाठी सगळं विसरून जातं आणि फक्त निसर्गातच हरून जातो. सध्या आपण कोकण कड्याजवळ बसलेलो आहे. तिकडं आपण बघू शकतो व्ह्यू. आपण ब्युटेन गॅस लावलेला आहे. आपण मस्तपैकी पास्ता खाऊ. नाश्ता संपताच आणखी एका गोष्टीची आठवण झाली, ती म्हणजे चहाची. आणि मग पुन्हा गॅस एकदा पेटवला. यावेळी बनला गरमागरम कोरा चहा. कोकण कड्याच्या काठावर बसून समोर धुक्याने भरलेली दरी आणि हातात गरम चहाचा कप. ट्रेकमधील अशा क्षणांचा कदाचित कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओमध्ये पूर्णपणे कैद करता येत नाही. कॅमेरा अनेक दृश्य कैद करू शकतो, पण कोकण कड्यावर उभे राहून जाणवणारी ते वाऱ्याची झुळूक, धुक्याचा थंडगार स्पर्श आणि समोर दिसणाऱ्या अथांग दरीची भव्यता शब्दात किंवा चित्रामध्ये पूर्णपणे मांडणे अशक्य आहे. कदाचित म्हणूनच हरिश्चंद्रगडावर येणारा प्रत्येक ट्रेकर कोकण कड्याला पुन्हा पुन्हा भेट देण्याची इच्छा मनात घेऊनच परत जातो. हरिश्चंद्रगडावरचा मेचा महिना जो प्री मान्सूनचा असतो तो, आणि एक सप्टेंबरचा महिना ज्यावेळेस सोनकीची फुलं वगैरे असतात, ते काळ एकदम सुंदर असतं ट्रेकिंगसाठी. आजचे सुंदर वातावरण कोकणकडा. कोकणकडा बघून झाल्यानंतर आता आमची वाट वळली ते येथील हरिश्चंद्रेश्वर मंदिर, सप्ततीर्थ पुष्करणी आणि केदारेश्वर गुहा येथे. हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावरून खाली उतरल्यानंतर सर्वात पहिले नजरेस पडते ते येथील प्राचीन पाण्याची टाकी. सह्याद्रीतील गडांवर पाण्याची व्यवस्था किती महत्वाची होती याची साक्ष ही टाकी आजही देत आहे. याच परिसरात एक छोटेसे गणपती मंदिर देखील पाहायला मिळते. या मंदिरात गणपतीची कोरीव मूर्ती व शिव पार्वती यांची मूर्ती पाहायला मिळते. गणपती मंदिरासमोरच जमिनीखाली जाणाऱ्या काही प्राचीन खोल्या आणि खडकात कोरलेले शिवलिंग दिसून येते. दुर्दैवाने या परिसरात काही ठिकाणी कचऱ्याचे प्रमाणही दिसून येते. हजारो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या अशा ठिकाणांचे संवर्धन करणे ही प्रत्येक भटक्याची जबाबदारी आहे. पुढे चालत गेल्यानंतर समोर उभे राहते हरिश्चंद्रगडाचे सर्वात भव्य आणि ऐतिहासिक आकर्षण, ते म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून प्राचीन स्थापत्यकलेचा एक अमूल्य वारसा आहे. इतिहास संशोधकांच्या मते शिलाहार घराण्यातील झांज राजाने इसवी सन 6व्या शतकात या मंदिराची निर्मिती केली. इतक्या दुर्गम आणि उंच ठिकाणी उभारलेले हे मंदिर त्या काळातील स्थापत्य कला, नियोजन आणि कारागिराचे अद्भुत उदाहरण मानले जाते. हे मंदिर केवळ प्राचीन काळातच नव्हे तर 17व्या आणि 18व्या शतकातही महत्त्वाचे धार्मिक केंद्र मानले जात होते. सह्याद्रीतून प्रवास करणारे साधू, यात्रेकरू आणि स्थानिक लोक या मंदिराला भेट देत असत. त्यामुळे अनेक शतकापर्यंत या मंदिराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व टिकून राहिले.
काळ्या दगडात उभारलेले हे मंदिर आजही आपल्या भव्यतेने लक्ष वेधून घेते. मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या देवदेवतांच्या मूर्ती, नक्षीकाम आणि शिल्पे त्या काळातील कलाकारांच्या असामान्य कौशल्याची साक्ष देत उभे आहे. या मंदिरासमोर बसलेला नंदी आजही गर्भगृहाकडे एकटक पाहताना दिसतो. मात्र शेकडो वर्षापासून पाऊस, वारा, धुके आणि बदलत्या हवामानाचा सामना करत असल्यामुळे मंदिरावरील अनेक मूर्ती आणि कोरीव काम हळूहळू झिजत चालले आहे. काही शिल्पांवरील बारकावे आता अस्पष्ट झाले आहे, तरी त्याची कलात्मकता आजही जाणवते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेले कीर्तिमुख हे येथील सर्वात आकर्षक शिल्पांपैकी एक आहे. भारतीय मंदिर स्थापत्यात कीर्तिमुखाला संरक्षण आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. मोठे डोळे, उघडे तोंड आणि प्रभावी रचना यामुळे हे शिल्प पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. मंदिर परिसरात फिरताना अनेक ऐतिहासिक अवशेष दिसून येतात. एका दालनात सप्ततीर्थ पुष्करणीमधून काढून ठेवलेल्या प्राचीन मूर्ती जतन करण्यात आल्या आहे. मंदिराच्या एका बाजूला गणपतीची मूर्ती आणि काही विरगळही पाहायला मिळतात. या विरगळांमधून त्या काळातील सामाजिक आणि ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. या हरिश्चंद्रगड मंदिराच्या शेजारीच आपल्याला अतिशय सुंदर असे खाचे तयार केलेले दिसतात, जेणेकरून पावसातलं पाणी हे खाच्यांमधून डायरेक्ट हे पाण्याच्या टाक्यांमध्ये जातं. पावसाळ्यात तर आपल्याला फक्त इथं वरून घ्यावं लागतं. ती सध्या खाली या मंदिर परिसरात विखुरलेल्या गुहा, पाण्याचे टाके, देवतेंच्या प्राचीन मूर्त्या आणि इतर अवशेष हरिश्चंद्रगडाचा इतिहास किती समृद्ध आहे याची जाणीव करून देतात. सह्याद्रीतील असंख्य पावसाळे, वादळे आणि ऋतूंचे बदल पाहत हे मंदिर आजही अभिमानाने उभे आहे. जवळपास 1500 वर्षांचा इतिहास आपल्या दगडांमध्ये जपून ठेवणारे हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे हरिश्चंद्रगडाचे हृदय मानले जाते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या समोरच आणखी एक प्राचीन शिव मंदिर पाहायला मिळते. या मंदिराच्या आत असलेले शिवलिंग हे विशेष लक्ष वेधून घेते. या शिवलिंगाचा मोठा भाग जमिनीखाली किंवा पाण्यामध्ये बुडालेला दिसून येतो. शिवलिंगाजवळच एक प्राचीन गणेश मूर्ती देखील पाहायला मिळते. काळाच्या ओघात झीज झाली असली तरी तिची मूळ रचना आणि कलात्मकता आजही जाणवते. हरिश्चंद्रगडावरील ऐतिहासिक वास्तू पाहत पुढे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो सप्ततीर्थ पुष्करणी. दगडात बांधलेली ही प्राचीन बारव हरिश्चंद्रगडावरील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक मानली जाते. तिची रचना पाहिली की त्या काळातील स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापन किती प्रगत होते याची जाणीव होते. पूर्वी या पुष्करणीच्या सभोवताली असलेल्या 14 कोनड्यांमध्ये भगवान विष्णूंच्या 14 मूर्ती स्थापित करण्यात आल्या होत्या. मात्र संवर्धन आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव या मूर्ती आता हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या खोलीमध्ये ठेवण्यात आल्या आहे. तरीही या रिकाम्या कोनड्यांमध्ये पाहिल्यावर या वास्तूचे पूर्वीचे वैभव सहज डोळ्यासमोर उभे राहते. वर्षभर पाणी टिकून राहणाऱ्या या बारवेचे महत्व आजही कायम आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये देखील येथे पाणी पाहायला मिळते. त्यामुळे ही वास्तू केवळ धार्मिकच नव्हे तर प्राचीन जल व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखले जाते. दुर्दैवाने काही पर्यटक आणि ट्रेकर्स या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व लक्षात न घेता येथे कचरा टाकताना किंवा पावसाळ्यात या पवित्र पुष्करणीत पोहताना दिसतात. सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्या बदल्यातही आपली एक जबाबदारी आहे. किमान आपण आणलेला कचरा तरी परत घेऊन जाणे आवश्यक आहे. शेकडो वर्षांचा इतिहास
आपल्या कुशीत जपून ठेवलेली ही सप्ततीर्थ पुष्करणी आजही शांतपणे उभी आहे. पुष्करणी आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या शेजारूनच आपल्याला मंगळगंगेचा प्रवाह दिसतो. हा प्रवाह केदारेश्वर गुहेकडून जातो. सप्ततीर्थ पुष्करणी पाहिल्यानंतर आमचा पुढचा प्रवास हरिश्चंद्रगडावरील सर्वात रहस्यमय आणि प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेल्या केदारेश्वर गुहेच्या दिशेने सुरू झाला. केदारेश्वर गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य परिसरातून थोडे खाली उतरावे लागते. दगडी पायऱ्या आणि कातळातून जाणारी ही वाट आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. जसजसे आपण गुहेजवळ पोहोचतो तसा तसा परिसरातील गारवा आणि शांतता अधिक जाणवू लागते. गुहेच्या मध्यभागी असलेले हे विशाल शिवलिंग येथील मुख्य आकर्षण आहे. अंदाजे 5 फूट उंचीचे शिवलिंग एका चौथऱ्यावर स्थापित असून त्याभोवती पाणी असते. त्या शिवलिंगाला आधार देणारे 4 दगडी खांब हे विशेष प्रसिद्ध आहे. स्थानिक परंपरा आणि श्रद्धेनुसार हे 4 खांब 4 युगांचे प्रतीक मानले जातात. ते म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. असे मानले जाते की कालांतराने 3 खांब कोसळले असून आज एकच खांब उभा आहे. त्यामुळे या गुहेला धार्मिक आणि रहस्यमय महत्त्व प्राप्त झाले आहे. या गुहेतील वातावरण अत्यंत शांत आणि गूढ वाटते. बाहेरचा गोंगाट इथे पूर्णपणे नाहीसा होतो आणि फक्त दगड, अंधुक प्रकाश आणि शतकानुशतके उभे असलेल्या या वास्तूंची साक्ष जाणवत राहते. हरिश्चंद्रेश्वर मंदिर, कोकणकडा आणि पुष्करणी यांच्या सोबतच केदारेश्वर गुहा हे हरिश्चंद्रगडाचे एक प्रमुख आकर्षण मानले जाते. त्यामुळे गडावर येणारा जवळपास प्रत्येक भटका या ठिकाणाला आवर्जून भेट देतो. केदारेश्वर गुहेतून बाहेर पडल्यानंतर माझा प्रवास हरिश्चंद्रगडावरील आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाकडे सुरू झाला. तारामती शिखराच्या पोटात कोरलेल्या गणेश गुहाकडे. पहिल्याच नजरेत या गुहा लक्ष वेधून घेतात. सह्याद्रीच्या भक्कम कातळामध्ये खोदून तयार करण्यात आलेल्या या गुहा शेकडो वर्षापासून काळाच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत. विशेष म्हणजे या गुहा फक्त धार्मिक स्थळ नाही, त्यांच्या प्रशस्त रचनेमुळे पूर्वी साधू किंवा प्रवासी यांचा येथे मुक्काम होत असावा असे मानले जाते. आजही अनेक ट्रेकर्स हरिश्चंद्रगडावरील रात्रीच्या मुक्कामासाठी या गुहांची निवड करतात. एका गुहेमध्ये मध्यभागी विराजमान असलेली ही विशाल गणेश मूर्ती या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. कातळात कोरलेली ही मूर्ती पाहताना त्या काळातील शिल्पकारांच्या कौशल्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या गुहेतील दगडी खांब, खोल दालने आणि भक्कम रचना पाहताना असे वाटते की आपण एखाद्या नैसर्गिक किल्ल्याच्या अंतरंगात प्रवेश केला आहे. बाहेरून साध्या दिसणाऱ्या गुहा आतमध्ये इतिहास, अध्यात्म आणि स्थापत्य कलेचा अनमोल ठेवा जपून आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर गुहा आणि कोकणकड्याप्रमाणेच येथील गणेश गुहा ही हरिश्चंद्रगडाच्या वैभवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र अनेकदा पर्यटकांच्या घाईगडबडीत या गुहा दुर्लक्षित राहून जातात. हरिश्चंद्रगडावर ही माझी 4थी वेळ, पण आजही या गडाची ओढ, त्याचे सौंदर्य आणि त्याचं गोड काही कमी झालेलं नाही. कदाचित म्हणूनच काही ठिकाणं आपण बघत नाही, ती जगतो, आणि हरिश्चंद्रगड हा त्यापैकीच एक.